संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवण्यासाठी एसआयटीचा न्यायालयाकडे अर्ज, मात्र खटला केज न्यायालयातच चालवावा लागणार. बीड जिल्हा न्यायालयाचे एसआयटीला निर्देश. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागवणार. वाल्मिक कराडला कुठलाही त्रास होऊ नये असा धनुभाऊंचा आदेश असेल म्हणून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, विजय वडेट्टीवारांची टीका. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी. सोशल मीडियावर कमेंटमधून जीव्या मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर. प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती. पोलिसांच्या 3 पथकाकडून कोरटकरचा शोध सुरू. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी. गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याची मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांची भाषा. धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक. कोरटकरवर कठोर कारवाईची मागणी. राज्य अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवर आला असताना वास्तव समोर. निधी खर्च करण्यात यावा. यावर्षी महिला बालविकास विभाग अव्वल. सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर म्हणजे केवळ 3,58,000 कोटींचाच. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या दौऱ्यावर. यावेळी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून अजित पवारांनी समस्या जाणून घेतल्या. भाजप नेते किरीट सोमय्या लातूरच्या तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला. बांगलादेशी नागरिकांना पुराव्यांशिवाय जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरवेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी. राज्यातील 17,500 मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी. त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू. मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं. 3 वर्ष उलटूनही रुग्णालय उभं राहिलं नाही. तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्यानं कामगार हवालदिल. मुंबई आणि कोकणात उन्हाचे चटके. दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच. शिर्डीतील साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी. त्यामुळे साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारात येणार. तुळजापूर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची लूट. 32 नवीन नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीनं 78 लाखांची वसुली. लोणार सरोवर परिसरामध्ये प्री वेडिंग शूट करण्यास अधिकृत परवानगी. केंद्रीय पुरातत्व विभागानं दिली परवानगी. 35,000 रुपयांचं शुल्क भरून प्री वेडिंग शूट करता येणार. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पानेरी गावातील महर्षी वाल्मिकी जागृत देवस्थानाची यात्रा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगर शहरातील ढवणवस्तीत भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची लाडूतुला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कर्डिले आजारातून सुखरूपपणे बाहेर आल्यानं त्यांची लाडूतुला करण्यात आली. धाराशिवच्या ढोकीमध्ये आढळला बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण. कावळ्याच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचा संशय. ढोकी गावापासून 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. नालेसफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य. भूमिगत गटारातील काळ पूर्णतः काढला की नाही हे पडताळण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंत्राटदारांना अट घातली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरण कामांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. बॅरिगेडिंग सुयोग्य पद्धतीनं करून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. पालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप.
नागपुरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून राष्ट्रवादीचं आंदोलन. नवीन गणवेश शाळेनं ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. परभणीतील सेलू नगर परिषदेच्या प्रशासकाविरोधात सेलू बंद. शासकीय योजनांच्या लोकवाट्यासाठी गाळ्याची भाडेवाढ आणि जागांच्या अधिमूल्यात वाढ केल्यानं व्यापारी आक्रमक. जळगावात शासकीय कंत्राटदारांचा आक्रोश मोर्चा. शासनानं विकास कामं करून घेतली मात्र त्याची देयकं अद्याप दिली नसल्याचा आरोप. मोर्चात डंपर, टँकर, मिक्सरसह वाहनं घेऊन कंत्राटदारांची जोरदार निदर्शनं. अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सर बोर्डाविरोधात निदर्शनं. कोड नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी. हिंगोलीमध्ये अवैध रेती उपसा करणारी बोट आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची कारवाई. नागपूरचा कुख्यात गुंड राजा गौस सोबत गजा मारण्याचे रील्स. सायबर पोलिसांकडून 3 जणांवर गुन्हा दाखल. जळगावात रील स्टार विकी पाटील हत्या प्रकरणी विकीच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या काकासह 3घांना अटक. विकी सतत मद्यपान करून मारहाण करत असल्यानं वडील आणि काकांनी विकीची हत्या केली. नंदुरबार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 लाखांची विदेशी दारूची तस्करी रोखली. गाडीतच पुढे अंड्यांचे ट्रे तर मागे दारूच्या पेट्या ठेवून ही तस्करी केली जात होती. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परवानगीशिवाय बसवण्यावरून राडा. तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती. जालन्यात पैशांवर रेड्यांची झुंज लावल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार. नराधम औराद शहाजानी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या राहताजवळ 4 चाकीचा भीषण अपघात. भरधाव कारची एका हॉटेलच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक. अपघातात कारचा चक्काचूर. भंडाऱ्यात आंतरधर्मीय विवाह केल्याचा समोर. मुलीच्या कुटुंबांचा तक्रारीनंतर जोडपं पोलिसांच्या ताब्यात. समुपदेशानंतर मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात बर्निंग ट्रकचा थरार. छत्तीसगड राज्यातून पशुखाद्य घेऊन सालेकसाकडे येताना ट्रकला आग. संपूर्ण ट्रक जळून खाक. सोलापुरात एसटीची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. सोलापूर हैदराबाद महामार्गाजवळ दोड्डी फाट्याजवळची घटना. वर्ध्यात खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 6 जणांना बेड्या. वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांच ब्युरो मुंबई, अमरावती आणि वर्धा वनविभागाची संयुक्त कारवाई. विहिरीचं खोदकाम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू. वर्ध्याच्या एकांबा इथली घटना. तळेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 70 फूट खोल विहिरीत उडी मारत 2 तरुणांनी बाळाचे प्राण वाचवले. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातली चिंचोली भुयारमधली घटना. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील ओसर गाव इथे महामार्गालगत अंगणवाडी सेविकेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागली तेव्हा बोटीत 18 ते 20 प्रवासी. आगीत बोट 80% जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती. अलिबागमध्ये साखरकोळी वाड्यातील एका मच्छीमाराची बोट अचानक जळाली. जळालेली बोट अक्षी समुद्र किनाऱ्यावर दाखल. मच्छीमारांचं 2 कोटींचं नुकसान. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मागील 45 दिवसात 45 अपघात. यात 7 जणांचा मृत्यू तर 65 जण जखमी.
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय सुरू केली जाणार. 13 महसूल उपविभागांचीही निर्मिती केली जाणार. नागरीकरणाचा वेग लक्षात घेता नवीन उपविभागीय कार्यालय निर्मितीची तयारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.